राहुल गांधी यांच्या पुण्यातील छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी पुण्यामध्ये मोठा राडा झाल्याचं दिसून आलं। सीओईपी कॉलेजमध्ये काँग्रेस आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे या परिसरात गोंधळ झाल्याची स्थिती निर्माण झाली होती। तर पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर काल रात्रीची ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। काँग्रेसचे कार्यकर्ते आणि एबीव्हीपीचे कार्यकर्ते हे आपापसात भिडल्याचं सीओईपी कॉलेजच्या परिसरामध्ये दिसून आलं आणि त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत या गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि या दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना बाजूला करण्यात आलं। त्यानंतर परिस्थिती निवळली, मात्र ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। अनेक काँग्रेसचे नेते देखील या परिसरामध्ये त्यानंतर उपस्थित होते। विजय वडेट्टीवार देखील स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून काँग्रेसच्या या विद्यार्थ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील त्यांनी ऐकून घेतलेलं आहे। पुण्यामध्ये आज राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। मात्र त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत हा गोंधळ निवळण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर गर्दी पांगवण्यात आली। राहुलजी गांधी यांचा उद्या इथं कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमाला सीओईपीचे विद्यार्थी येणार होते। अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला पाठिंबा दिला होता। त्या विद्यार्थ्यांना इथे एबीव्हीपीच्या गुंडांनी वसतिगृहामध्ये येऊन मारहाण केली। अनेक मुलींना लेडीज हॉस्टेलमधून बाहेर काढलं। अनाथ मुली आहेत त्या, आणि त्या मुलींना धमकावलं, दाब टाकला। त्या मुलींचे व्हिडिओ व्हायरल केले। आम्ही तुम्हाला आमचे कार्यकर्ते व्हिडिओ सुद्धा देतील की एबीव्हीपीच्या गुंडांची ही गुंडागिरी असहाय्य मुलींवर, अनाथ मुलींवर हे दमदाटी करतायत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना माहीत झाल्यानंतर आमचे विरोधी पक्ष नेते आमचे विजय वडेट्टीवार साहेब, प्रशांतजी जगताप सगळे मुलं आम्ही हॉस्टेलवर आलो। एबीव्हीपीच्या गुंडांना पकडलं, त्यांना पोलिसांच्या हवाली केलं। ते आता मुलांना धमकावत आहेत।